मौन आंतरिक प्रार्थना, ध्यान आणि भजन झालेलं आहे। वज्रासनात किंवा सुखासनात पाठीचा कणा ताठ, मान सरळ, ध्यान मुद्रा गुडघ्याच्या आत, कोपरे अंगाला चिकटून कमरेजवळ, छाती पुढे, पाठ मध्ये, डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटी मध्य, गुलबंद लावलेला आहे। साधना होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। प्रगट अर्थात वैखरी प्रार्थना सामुदायिक। 1 2 3 4 योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमं प्रबलं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम्। ॐ भूर्भुवस्सुवः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। त्रिवार ओंकार। एक श्वास बैठा, पूरा दीर्घ श्वास घ्या।
अंतःश्रवण अर्थात मानसिक ओंकाराचं गुंजन आवाज बाहेर न काढता मनातल्या मनात ऐकायचं आहे. मुद्रा सोडून वरते हात करून त्याचं दर्शन करायचं आहे. हात गरम होऊ द्यायचे आहे. गरम झाले हाताने तळवे डोळ्यावरून चेहऱ्यावरून मानेवरून हात खाली घ्यायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. मान खाली न करता पहिल्यांदा नजर खाली जमिनीकडे नंतर समोर. खास नमन मुद्रा अर्थात त्रिवार वंदन क्रमशः. एक छातीच्या मध्यात नमस्कार स्थिती. दोन श्वास घेत घेत वरते. तीन हाताकडे पहा. खिचा खाली बैठक दाबा. पाठीला तणाव द्या. चार मान सरळ. श्वास 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 सोडत सोडत छातीच्या मध्यात. सहाला पूर्व स्थिती करा. एक दोन तीन विचार तणाव दबाव. चार पाच सहा. एक दोन तीन. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतांचं दर्शन घ्या. चार पाच सहा. योग मुद्रा प्रकार दोन. एक डाव्या हाताचं मनगट उजव्या हातानं धरून. दोन कमरेतून खाली मानपट्टी करून. तीनला कोपरे सैल सोडा. कपाळ आणि नाक टेकलेला आहे. छाती गुडघ्याजवळ मांडीला लागलेली आहे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हातानं धरून कोपरे सैल सोडलेले आहे. चार कोपरे ताट मागे हात खेचा. श्वास मान वरती करून सरळ. सहाला पूर्व स्थिती करा. एक दोन तीन. मान पाठ कमर दुखत असताना पुढे वाकूनची मुद्रा न करता खास नमन मुद्रा करायची आहे. चार पाच सहा. एक दोन तीन. कपाळ भातीला पूरक आहे. मोठी पोटाच्या नाड्या मोकळ्या होतात. श्वास मार्ग मोकळे होतात. चार पाच सहा. असं स्थिती सोडा. डाव्या हातात आधार घेऊन उजवा पाय काढा. उजव्या हातात आधार घेऊन डावा पाय काढा. पायांची हालचाल जागच्या जागी. पायात अंतर घेऊन अंगठ्याला अंगठा. अंगठा जमिनीला लावून गोलाकार जागच्या जागी. दोन्ही पाय अलग अलग. उलट पाय जोडून पायाची बोटे मागे पुढे खेचा. पंजा मागे पुढे खेचा. पाठीचा कणा ताट. मान सरळ. तोंड बंद. डोळे उघडे. दृष्टी नासावरी समोर किंवा हालचाल होणाऱ्या अवयवांवर. गोलाकार. डावीकडून उजवीकडे. उलट उजवीकडून डावीकडे. उलट सुलट समसमान. खिचाव तणाव दबाव खाली करा. त्याच्याशिवाय लाभ नाही. डावा गुडघा खाली वर. उजवा दोन्ही. डावा उजवा डावा उजवा. गती. गुडघ्याचं आकुंचन प्रसारण. अश्विनी मुद्रा. दात दाढा आणि कान एक साथ. खालची बाजू खाली ओढा. पाठीचा कणा ताट. मान सरळ. तोंड बंद. डोळे उघडे. दृष्टी नासागरी समोर किंवा हालचाल होणाऱ्या गुडघ्यांवर. मधली बाजू मागे ओढा. गुडघ्याचा आकुंचन प्रसारण. उजव्याचा आकुंचन प्रसारण. दातावर दात. दाढावर दाढा आणि कान एक साथ. दाब देऊन ओढा. दाब देऊन
करा. वरची बाजू वरती ओढा, दाब देऊन ओढा. एकदा दातावर दात, एकदा दाढावर दाढा, एकदा दातावर दात, एकदा दाढावर दाढा. छोटी पाळी दाबा. तोंड बंद, डोळे उघडे. कानात बोट फिरवा, तळवा. मसाज कानाच्या समोरून मध्यमा, पाठीमागून तर्जनी, दोन्ही त्यामध्ये कान, पाठीचा कणा ताठ, मान सरळ ठेवून. घर्षण बिन तेलाचा, घरी केल्यावर तेलाचाही करू शकतो. दोन बोटे अंगठ्याचा आधार घेऊन वरतून फिरवा. मसाज मध्येही मोडते आणि व्यायामात सुद्धा हा प्रकार मोडतो. तेल लावून करा मसाज किंवा कोरडा मसाज करा, चालेल. तेल कुठलंही वापरा. कानाची उघडझाप करा. हिवाळ्यात तिळाचं तेल वापरायचं आहे. तिळाचं तेल 12 महिने वापरायचं आहे. हिवाळ्यात सरसूचं तेल वापरलं तरी चालेल, उष्ण असते म्हणून. कानाची पाळी खालून वर, वरून खाली दाब द्यायचा आहे. कानात बोट खोलगट भागामध्ये, दोन्ही वरचा आणि मधला. कानावर तळ हाताचा दाब द्यायचा अंतरकुंभकात आणि सोडायचा आहे. सम्यकासन. तिळाचं तेल समशीतोष्ण असते म्हणून 12 महिने वापरता येते. ऋतूमध्ये चालते. सावधान. सुखासनात या. साधी मांडी, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटी मध्य. अंजनी मुद्रा. डाव्या हातावर उजव्या हाताची पाठ, छाती पुढे पाठ मध्ये, अर्थात पाठीचा कणा ताठ. श्वसनाभ्यास पहिला. प्राणाकर्षण. रेट श्वास बाहेर टाका आणि करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वास प्रश्वासाला आवाज नाही, जबरदस्ती नाही, स्वाभाविकपणे अर्थात निसर्गतः जे श्वासोश्वास चालू आहे त्याला दीर्घ करायचं आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबवून सोडायचा आहे, सोडल्यावर क्षणभर थांबवून घ्यायचा आहे. कुंभक मात्र नाही, कुंभक विरहित प्राणायाम, श्वसनाभ्यास अर्थात शुद्धी क्रिया. भजन ऐकत ऐकत करा. प्राणाकर्षण. महिला विभाग प्रेमाताई.
प्राणाकर्षण म्हणजे प्राणावर आकर्षण. प्राण म्हणजे श्वास प्रश्वास. शेवट करायचा आहे. श्वास सोडून क्षणभर थांबायचं आहे. लगेच हाताचं घर्षण करून डोळे उघडायचे आहेत. डोळ्यावरून चेहऱ्यावरून हात खाली घ्यायचे आहेत. पाय सोडून बदलापूर्वक व्यायाम करायचा आहे. गुडघा मागे पुढे, एकदा डावा एकदा उजवा. पट्टाकना ताट मान सरळ, तोंड बंद डोळे उघडे. डोकी नासागली किंवा समोर किंवा हालचाल होणाऱ्या अवयवांवर हाताचा आधार घेऊन पाठीमागे दोन्ही गुडघे जोडून विश्राम. सम्यक आसन. वारंवार तोंडावाटे श्वास बाहेर फेकत चला, म्हणजे वाढलेली श्वास प्रश्वासाची गती लवकर कमी होते. सावधान स्थिती घ्या. पायाची बैठक. दुसरा श्वसनाभ्यास. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे उघडे. पाहत पाहत ऐकत ऐकत करायचं आहे. भस्त्रिका. हे श्वास बाहेर टाका आणि करा ॲक्युप्रेशर पॉइंट सह भजन ऐकत ऐकत करा. पुरुषवा लागला. सु सु असा आवाज आहे. श्वास घेताना सोडताना आवाज आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा आहे. सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचं आहे. कुंभक मात्र नाही. कुंभक क्रिया प्राणायाम शुद्धिक्रिया अर्थात श्वसनाभ्यास दुसरा करा. हरिओम. दर्शन दे रे देवी भगवंता, दर्शन दे रे देवी भगवंता. किती अंतराता पासी अनंता, दर्शन दे देवी भगवंता. मायतीची सेवा पुंडलिकाची, भक्ती पाहिली तू देवा गोऱ्या कुंभाराची. कैसे निभावे तुझे कृपावंता, दर्शन दे रे भगवंता. ऐकताच वाणी संत चोखवाची, साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची. ऐसे दान देशी तुझी या प्रिय संता, दर्शन दे रे भगवंता. तूच जन्मदाता तूच विश्वकर्ता, मन शांत होई तुझे गुण गाता. एक आशा पुरवी तू आता, दर्शन दे भगवंता, दर्शन दे भगवंता. भस्त्रिका चालू आहे. उर्वरित भस्त्रिका ध्यान मुद्रेत. तर्जनी अंगठा अग्रभागी नखाजवळ जोडून गुडघ्याच्या आत मुद्रा कृष्णागाराची उठून छाती पुढे पाठ मध्ये, डोळे उघडे, नासागरी किंवा समोर. भस्त्रिकेचे श्वास दीर्घ घ्यायचे आहेत, दीर्घ सोडायचे आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा आहे. सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचा आहे. कुंभक मात्र नाही. सु सु असा आवाज. या क्रियेने गरोदरपणाचा खोकला बिना औषधाने
कमी होतो. हीच भस्त्रिका करून लाभ मिळवायचा आहे. शेवट करायचा आहे. शेवटचा श्वास आवाज न करता सोडून थांबा घ्यायचा आहे क्षणभर. लगेच मुद्रा सोडून पाय सोडून मधला पुनर्व्यायाम करायचा आहे. डावा गुडघा खालीवर, बाजूला, गोलाकार, उलट, सायकल, उलट, पाय बदलून, पाय खालीवर, गुडघा छातीला लावून, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी हालचाल होणाऱ्या पायावर, डोळ्यांनाही व्यायाम, पायालाही व्यायाम. बाजूला, गोलाकार, उलट. जास्तीत जास्त पायाच्या हालचाली केल्याने वजन लवकर कमी होते. सायकल, उलट. जेवढे प्रकार आहेत तेवढे करीत राहा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पायांच्या हालचाली जास्त करून लाभ मिळवायचा आहे. विश्राम, सम्यकासन. सावधान. सुखासनात या. साधी मांडी, अर्ध पद्मासन, शक्य झाल्यास पूर्ण पद्मासन. जबरदस्ती नाही. ज्या आसनात सुखावह बसू शकतो तेच आसन म्हणजे सुखावह सुखासन. पृथ्वी मुद्रा. अनामिका, अंगुठा अग्रभागी नखाजवळ जोडून गुडघ्याच्या आत. तोंड बंद, डोळे उघडे. घरी मात्र डोळे बंद करूनच प्रयत्न करायचा आहे. त्या ठिकाणी पाहण्यासाठी एकाग्रत राहण्यासाठी डोळे उघडे ठेवायचे आहेत. कपालभातीच्या पहिल्या टप्प्यात अक्युप्रेशर पॉईंटसह कपालभाती करायची आहे. जे पॉईंट आपण दाबतो त्याचे फायदे अनुलोम विलोम करताना सांगणार आहे सविस्तर. आणि भुजन नियम, योग नियम सुद्धा आपल्याला ऐकायचे आहे. सावधान. कपालभाती पहिला टप्पा अक्युप्रेशर पॉईंटसह. रेंज श्वास बाहेर टाका. पूरक श्वास घ्या आणि करा. 1 2 3 4 5 6 7 करा. मध्यनाडी कपालभाती चालू आहे. मध्यनाडी कपालभातीमध्ये जसा पॉईंट सांगेन त्याप्रमाणे तो पॉईंट आपल्याला दाबायचा आहे. सध्या पृथ्वी मुद्रेत कपालभाती चालू आहे. सुरुवात पृथ्वी मुद्रेने आणि शेवट पृथ्वी मुद्रेने. मध्ये पॉईंट सांगणार आहे. त्या भागात दाब द्यायचा आहे. बदली कर. अनामिका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. बदली कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. बदली कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 बदली कर अंगूठा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 बदली कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 तर्जनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करा बदली कर उजवा बदली कर पाय बदली कर रांगोळी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करा पंचवीस 26 27 28 बदली कर 1 2 बदली कर 1 2 3 4 5 6 7 8 9 करा बदली कर पृथ्वी मुद्रा शेवट करायचं आहे नियमानुसार रेचक करून श्वास बाहेर टाकून पूरक श्वास घ्यायचा आहे आणि शेवटचा श्वास आवाज न करता सोडून थांबा घ्यायचा आहे पुढे सूचना मिळेपर्यंत किंवा विश्राम म्हणेपर्यंत. रेचक म्हणजे श्वास बाहेर टाकणे, पूरक म्हणजे श्वास घेणे, अंतरकुंभक म्हणजे आत श्वास रोखणे, बाह्यकुंभक म्हणजे बाहेर श्वास रोखणे. मुद्रा सोडून पाय सोडून मधला प्रोग्राम करायचा आहे. बटरफ्लाय ती घ्या आणि करा तीव्र गतीच्या कपालभाती.
विश्राम सम्यकासन. सावधान. पुन्हा सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, डोळे उघडे, दृष्टी नासागरी किंवा समोर. ॲक्युप्रेशर पॉईंटसह कपालभातीचा दुसरा टप्पा. मध्यनाडी कपालभातीमध्ये पॉईंट. सुरुवात. वरुण मुद्रा, करंगळी, अंगुठा अग्रभागी नखाजवळ जोडून आणि शेवटे याच मुद्रेत गुडघ्याच्या आत, छाती पुढे पाठमध्ये, अर्थात पाठीचा कणा ताठ, मान सरळ. कपालभाती ॲक्युप्रेशर पॉईंटसह दुसरा टप्पा. श्वास बाहेर टाका. पूरक श्वास घ्या आणि करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. बदली कर. करंगळी, अनामिका दोन्हीमधला जॉईंट. बदली कर. दुसरा जॉईंट. अनामिका, मध्यमा या दोन्ही मधला जोड. एका हाताचे तिन्ही जॉईंट झाल्याच्या नंतर मग उजवा हात आणि दोन्ही पाय. बदली कर. मध्यमा आणि तर्जनीच्या मधला जॉईंट अर्थात जोड. बदली कर. उजवा हात. बदली कर. बदली कर. बदली कर. पाय. बदली कर. बदली कर.
बदली क तळहात, बदली कर, बदली कर, तळपात, बदली कर वरुण मुद्रा, शेवट करायचा आहे नियमानुसार रेचक करून अर्थात बाहेर श्वास टाकून पुरा श्वास घ्यायचा आहे आणि शेवटचा श्वास मात्र आवाज न करता सोडून क्षणभर थांबा घ्यायचा आहे. लगेच मुद्रा सोडून पाय सोडून मधला पूरक व्यायाम करायचा आहे. चक्की पिसना स्थिती घ्या, मागे पुढे व्हा, अगोदर मागे जा हात ताठ होईपर्यंत, नंतर डाव्या पायाच्या अंगठ्यावरून समोर, उजव्या पायाच्या अंगठ्यावरून उजवीकडून मागे, जशी जागा आहे त्याप्रमाणे बसून दळणदळा. सुलभ प्रसूतीसाठी हमखास गरोदरपणात 9 महिने करा. नक्कीच सिझरचं काम पडणार नाही. अनुभवाचे बोल आहेत. उलट उजवीकडून डावीकडे, हात ताठ, पाय ताठ, विश्राम, सम्यकासन. सावधान, सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, बंद, डोळे उघडे, दृष्टी नासागरी किंवा समोर. डावा हात उजवा मुद्रेत, उजवा हात प्राणायाम मुद्रेत, दोन्हीच्या मोकळ्या जागेत नाकाची बैठक, अनुलोम विलोम. पहिला टप्पा, श्वास बाहेर टाका, उजवी नासिका बंद, डावीने घ्या आणि करा. डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा आहे, सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचा आहे. कुंभक मात्र नाही. कुंभक रहित प्राणायाम अर्थात श्वसनाभ्यास. त्याचं दुसरं नाव आहे शुद्धी क्रिया. ॲक्युप्रेशर पॉइंटचे लाभ ऐकत ऐकत करा. हाताची अदलाबदल ऐच्छिक आहे किंवा आधार घेऊन करा. सुरुवात करून दिलेली आहे. श्वास घेताना सोडताना सुसु आवाज आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा, सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचा आहे. पाठीचा कणा मात्र ताठ, मान सरळ. विश्राम घ्यायचा झाल्यास, कळ लागल्यास पाय सोडून हालचाल करून पुन्हा बसू शकता. जबरदस्ती करायची नाही. आसनाला जास्त कळ लागेपर्यंत न बसता मध्येच आपल्याला सोडता येईल. ऐच्छिक आहे. सर्वांची स्थिती शक्ती सारखी नसते. सहनशीलता सर्वांमध्ये कमी अधिक असते. म्हणून आसनस्थ झालेली बैठक काही क्षणापुरती मोडून हालचाल करून पुन्हा बसू शकता. हाताच्या हाताबद्दल हाताचा आधार घेऊन करू शकता.
कारण आपल्याला सलग 15 मिनिटाचा अनुलोम करायचा आहे. कमी अधिक होईल. लाभ सांगेपर्यंत अनुलोम विलोम ऐकायचं आहे. करत करत मध्ये विश्राम घेत घेत कृती माहीत झालेली आहे. अनुलोम विलोम सुसु आवाजात डाव्या नासिकेने घ्यायचा आहे श्वास, उजव्या नासिकेने सोडायचा आहे, उजवीने घ्यायचा आहे, डाव्या नासिकेने सोडायचा आहे. मध्यनाडी आज सुद्धा एकच प्रकार होणार, फक्त लाभ सांगायचे आहेत म्हणून उद्याच्या अभ्यासात प्रकार घेतले जातील. कपालभातीचा दोन्ही टप्प्यात आपण मध्यनाडीच कपालभाती घेतली आहे. आता हे मध्यनाडी अनुलोम विलोम मध्येच लाभ ऐकायचे आहे. पहिल्यांदा आपण पॉइंट दाबला अनामिकेचा मास्टर पॉइंट. मस्तिष्कचे सर्व विकार जातात. चक्कर, बीपी, शौच, अनिद्रा, मायग्रेन, तणाव, सायनस, ॲलर्जी इत्यादी रोगांवर याचा लाभ आहे. म्हणून याला मास्टर पॉइंट म्हणतात, अनामिका. त्याच्यानंतर पॉइंट दाबला अंगुठ्याचा, डोक्यासाठी, मेंदूसाठी आणि पचन संस्थेसाठी हा पॉइंट आहे. त्याला जो पॉइंट दाबायचा आहे तो दाबून शेवटी हात तळपायचा पॉइंट दाबायचाच आहे, त्याने शेवट करायचा आहे. त्याच्यानंतर पॉइंट दाबलेला आहे तर्जनीचा, पहिलं बोट अंगुठ्याजवळचा, वात विकारांवर. मग संधिवात असो, कंपवास असो, पक्षघात असो किंवा कंपवात असो, वाताचे 4-5 प्रकार आहेत. कुठल्याही प्रकारचा वात त्याच्यावर याचा लाभ आहे या पॉइंटचा. त्यानंतर मुद्रा सुद्धा आपण घेणार आहोत. मुद्रेचे लाभ आपण ऐकणार आहात 2-3 दिवसात. आता फक्त अक्युप्रेशर पॉइंटचे जेवढे पॉइंट आज काल दाबल्या त्याचेच फायदे ऐकायचे आहेत. उद्या पॉइंट बदलून घेऊ, त्याचेही फायदे उद्या आपण ऐकणार आहात. सगळे जमेला आपले उपचार आपल्याजवळ असावेत. ऐन वेळेला आपण शिकून करू शकत नाहीत, म्हणून सगळे उपचार सगळे जे प्रकार आहेत ते आपण अवगत करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पॉइंट दाबला आपण करंगोळीचा, मूत्रविकारावर, कानासाठी सुद्धा, किडनीसाठी, दात, सर्दी इत्यादींसाठी करंगळीच्या पॉइंटचा लाभ आहे. त्याच्यानंतर जो पॉइंट दाबलेला आहे तो 3 जॉईंट, पहिला जॉईंट करंगळी अनामिका दोन्ही मधला जोड कानांच्या विकारासाठी आहे. कान दुखणे, कान वाहने, कमी ऐकू येणे, बहिरेपणा याच्यासाठी या पॉइंटचा लाभ आहे. त्याच्यानंतर अनामिका आणि मध्यमा या दोन्ही मधला जोड जॉईंट याचा लाभ फुफ्फुसासाठी आहे. आणि मध्यमा तर्जनी पहिलं बोट या दोन्ही मधला जॉईंट हे खास डोळ्यांच्या विकारावर आहे. डोळ्यात नेत्रज्योती वाढवण्यासाठी, चष्मा लागू नये म्हणून किंवा चष्मा निघून जावा म्हणून, डोळे दुखणे किंवा कमी दिसणे, डोळ्याच्या प्रत्येक विकारावर या पॉइंटचा लाभ आहे. त्याच्यानंतर तळहात, तळपाय याचे पॉइंट दाबलेले आहेत.
यातच दूषित वायू साचतात आणि शरीरात कुठे वेदना सुरू होतात. म्हणून त्या ठिकाणचे दूषित वायू, क्रिस्टल, विजातीय द्रव्य त्या ठिकाणचे काढून टाकण्यासाठी, दूषित वायू कमी करण्यासाठी, पसरवण्यासाठी त्या ठिकाणचा पॉईंट दाबल्यास पूर्ण शरीराला त्याचा लाभ होतो आणि खास किडनीसाठी आहे. म्हणून गुडघे दुखत असतील तर गुडघ्यात वेदना असतील तरी त्याचा दोष तळपायात आहे, म्हणून तो पॉईंट दाबायचा आहे आणि श्वसनाभ्यास करायचा आहे. कुठल्याही वेदना अपचनामुळे, चुकीच्या आहार विहारामुळे, श्वसनाभ्यासची कमतरता असल्यामुळे, जीवनसत्व कमी पडल्यामुळे होतात. त्याच्यासाठी औषध गोळ्या न घेता आपण आपले उपचार करायचे आहे. नाडी अनुलोम चालू आहे. एवढे पॉईंट आज दाबले, तेवढ्याचे लाभ आपण ऐकलेले आहेत. 10 मिनिटाची साधना झालेली आहे. अजून 5 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. योग नियम आणि भोजन नियम. योग नियमामध्ये हात पाय तोंड धुवून किंवा स्नान करून साधनाला बसायचं आहे. मोठ्या सतरंजीवर आपलं उपासन, मोठा रुमाल, पूर्ण शरीराला पुरेल असं नखशिकांत असा मोठा रुमाल, लांब सुती पांढरा असावा. अंगात कपडे सुद्धा सुती पांढरे असावेत, सैल कपडे असावे. हातरुमाल असावा घाम आणि नाक पुसण्यासाठी. आणि साधना झाल्याच्या नंतर पुन्हा हात पाय तोंड धुवून लघुशंकेला जाऊन हात पाय तोंड धुवून मग आपल्या कामाला लागायचं आहे. अर्धा तास थांबून मग खाणं पिणं सुरू करायचं आहे. भोजन नियमात साधना झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानं द्रव पदार्थ घ्यायचे आहेत, 1 तासाने घन पदार्थ घ्यायचे आहेत असा नियम आहे. अति तिखट, अति तेलकट, अति आंबट, अति खारट वर्ज्य करायचं आहे. रात्री पांढरे पदार्थ आंबट खायचं नाही. पांढऱ्या पदार्थामुळे कफ होतो आणि आंबट पदार्थामुळे पित्त होते. दिवस माळवण्यापूर्वी जेवला तर 100% लाभ. रात्रीच्या जेवणामुळे रोग होतात. त्याच्यामुळे तुम्ही दिवसा कितीही वेळा जेवा, पण सूर्यास्तानंतर पाणी, काही जण पाणी सुद्धा पित नाही. जैन धर्मामध्ये म्हणजे डॉक्टर साधने सुद्धा कीर्तनाला येत होते, पाणी सुद्धा पित नव्हते. सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते आणि म्हणून खाणं पिणं बंद ठेवून विश्राम घ्यायचा आहे किंवा आपली कामं करायची आहेत झोपेपर्यंत. झोपण्यापूर्वी थोडंसं फिरायचं आहे. जेवल्यानंतरचं फिरणं ही शतपावली व्यायाम म्हणून नाही. आणि व्यायामामध्ये, योगाभ्यासामध्ये अर्ध्या तासाचं अंतर असावं. एकमेकाला जोडून करू नका व्यायाम आणि प्राणायाम. त्याच्या वेळा बदला किंवा एकत्रित करायचं असेल तर अर्धा तास मध्ये विश्राम घेऊन मग व्यायाम करा किंवा प्राणायाम करा. जेवताना पाणी पिऊ नका. ठसका लागला तर घोटभर पाणी प्या. सुरुवातीला घोटभर पाणी पिऊन जेवण सुरू करा. जेवण झाल्यावर चूळ भरण्यापुरतं घोटभर पाणी घ्या आणि अर्ध्या तासाच्या नंतर मग 1 तास 2 तासानंतर पोटभर पाणी प्या. कारण जेवत असताना पाणी पिल्यास पचन क्रियेला अडथळा निर्माण होतो. म्हणून जेवताना पाणी पिऊ नका. सवय लावा. सवय नसेल तर हळूहळू सवय करा. जेवण झाल्यावर मधरासनात बसा. अश्विनी मुद्रा करा. बुधवाराचा पंचन प्रसन्न म्हणजे अश्विनी मुद्रा. वामकुक्षी डाव्या कुक्षीवर अर्धा तास पडा. झोपू नका. जाड माणसाला तर अजिबात झोपायचं नाही दिवसा. गोड माणसाला अर्ध्या तासाची सवलत आहे.
रात्री गाढ झोप लागण्यासाठी दिवसाची झोप 99% टाळा. जेवणानंतर लगेच झोपू नका. अर्ध्या तासानंतर झोपायला हरकत नाही. आराम हराम आहे असं म्हटल्याप्रमाणे जितकं आपण सुख देऊ शरीराला तितके विकार पुढे म्हातारपणात आपल्या समोर येतात आणि असह्य जीवन होऊन जाते. कुठल्याही प्रकारची ऊर्जा राहत नाही आणि त्या वयामध्ये आपण काही करू शकत नाही. म्हणून सुखावं जीवन जगत असताना विचार करा. कूलर, फॅन, फ्रीज वापरूच नका. वाटल्यास कमीत कमी वापरा. पाहुण्यांसाठी त्याचा वापर करा. आपल्याला थंड पेय उन्हाळ्यात माठातही ठेवता येते. माठ करा. माठाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. स्वयंपाकासुद्धा पहिले मातीचेच भांडी होते. आता ही अंबानी यांच्यासारखे अब्जावधी धनाढ्य लोकसुद्धा मातीच्या भांड्याचा वापर त्यांनी सुरू केलेला आहे आरोग्य सांभाळण्यासाठी. 15 मिनिटाचा अभ्यास आता झालेला आहे. भोजन नियम, योग नियम आपण ऐकलेले आहेत. या नियमातच आपण आपली साधना केल्यास नक्कीच वजनात फरक पडेल. कमी असलेलं वजन वाढेल, वाढलेलं वजन कमी होईल. दोन्ही चमत्कार आहेत कपालभातीमध्ये, सूर्यनमस्कारामध्ये. मसाज या दोन्ही लाभ आहेत. लोक आपल्याला म्हणतात की आपण जाड कसे आहात, इतका अभ्यास करता, योगाभ्यास करता, पण आपलं खाण्यापिण्यावर नियंत्रण नसते. आपण पाहता मी किती नियंत्रण ठेवतो आणि म्हणून इतका रोड आहे. मी थोडा शरीराला झीज द्यायची आहे, शरीराला थोडा त्रास द्यायचा आहे, कष्ट द्यायचे आहे, श्रम द्यायचे आहे आणि सुखावं जीवन थोडंसं कमी करायचं आहे, तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. जास्त सुख घेऊ नका. शरीराची हालचाल जास्तीत जास्त आणि पोट कमीत कमी भरायचं आहे, रिकामं ठेवायचं आहे. पोट नव्हे गोदाम, द्या पोटाला आराम. शेवट करायचं आहे. डाव्या नासिकेनं सोडून हात खाली घेऊन दोन्ही नासिकेनं श्वास घ्यायचा आहे. शेवटचा श्वास दोन्ही नासिकेनं आवाज न करता सोडून थांबा घ्यायचा आहे. हालचाल न करता श्वासोश्वासावर लक्ष द्यायचं आहे. पुढील सूचना वेळेपर्यंत किंवा विश्राम म्हणेपर्यंत. आता मात्र हालचाल नाही. विश्राम. पाय सोडून नौका संचालन स्थिती घ्या आणि करा. तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी हाताच्या मुठीवर. मागे जाऊन पुढे या. मान पाडकवर दुखत असेल तर पुढे वागता करा. उलट. डोळ्यांनाही व्यायाम, हाताला कमरेलाही व्यायाम. हातासाठी, कमरेसाठी, पोटासाठी. पोट बिगड़ा तो सब कुछ बिगड़ा. रस्सी खींचना. पोट साफ, रोग माफ. पानी भरना. विश्राम. सम्यकासन. कटिमंथन दुसरा प्रकार. स्थिती घ्या. तळवे जमिनीवर, गुडघेवरती, दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात पाठीमागे क्रमशः. एक डावीकडे, डाव्या हातावर भार द्या, कळ लागेपर्यंत थांबा. दोन उजवीकडे, उजव्या हातावर भार देऊन कळ लागेपर्यंत थांबा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. विश्राम. सम्यकासन. सावधान. सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ,
उज्जाईचा दुसरा प्रकार विठोबा मुद्रे. उज्जैनकारासाठी ही मुद्रा आहे खास. या मुद्रेत एकाधिक साधना केली तर आपला वेळ वाचतो, म्हणून आपण 1.5 तासात रात्र लहान सोंगे जास्त असं म्हटल्यासारखं कमी वेळात जास्त आपल्याला अभ्यास 1.5 तासात करायचा आहे. आणि वैयक्तिक पुन्हा 4 वेळा आपापल्या घरी काल सांगितल्याप्रमाणे. उज्जैनचा दुसरा प्रकार घर्षणयुक्त श्वास आणि प्रश्वास. रेचक श्वास बाहेर टाका आणि करा. श्वास घेताना सोडताना आवाज आहे. करा. पहिल्या प्रकारात सर्वांगाचा कफ कमी होतो, समसमान वात पित्त कफ. आणि हा प्रकार जो आहे हा कमरेवरचा कफ कमी करण्यासाठी आहे. प्रत्येक प्रकाराचे लाभ अलग अलग आहेत. शांत 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 हा दुसरा प्रकार आहे. प्रत्येक प्रकाराचे फायदे अलग अलग आहेत. आता सांगितल्याप्रमाणे वायुमुद्रेत वात पित्त आणि कफ हे त्रिदोष असतात. त्रिदोष समसमान ठेवण्यासाठी 3 मुद्रा आहेत. श्वसनाभ्यास आहे आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारचे बारकावे यात आहेत. टप्प्याटप्प्याने प्रसंगानुरूप आपल्याला ऐकायला मिळते. त्याच्यानंतर ओंकार साधना. पहिला प्रकार दीर्घ लहरी ओंकार. डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटी मध्य. मूलबंध लावलेलाच आहे. अर्थात गुदद्वाराचं आकुंचन करूनच आपली साधना करायची आहे. वारंवार सुटलेल्या मूलबंधाला, प्रसरण पावत असलेल्या मूलबंधाला पुन्हा पुन्हा तोडून घ्यायचं आहे. साधना करत असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर दीर्घ लहरी ओंकार अर्थात उद्गीत 3 करायचे आहेत. कमीत कमी 3, जास्तीत जास्त कितीही करू शकता. वेळ पाहून, आपली बसण्याची क्षमता पाहून. सावधान. रेचक श्वास बाहेर टाका. पूरक दीर्घ श्वास घ्या आणि करा. अंतःश्रवण अर्थात मानसिक. आज दुसरा प्रकार करायचा आहे. लघु लहरी ओंकार 3. काल घेतला नव्हता, आज घ्यायचा आहे. दुसरा प्रकार रेचक श्वास बाहेर टाका. पूरक श्वास घ्या आणि 3 वेळा ओम ओम म्हणून मला लांबवा. मानस. जेवढे प्रकार आहेत तेवढे शिकून तयार राहायचं आहे. हा जो प्रकार केला तो हार्ट बीपीवाल्यांसाठी आहे. त्याने हा प्रकार जास्त करायचा आहे, बाकीचे कमी करायचे आहेत. प्रत्येकाचे लाभ अलग अलग आहेत.
प्रकार सगळे शिकून अवगत करून घ्यायचे आहे. तिसरा प्रकार काल घेतलेला आहे साधी भ्रमरी. आज चौथा प्रकार घ्यायचा आहे कर्णभ्रमरी. उद्या पाचवा घेऊ. सावधान, हाताची बैठक घ्या. 3 बोटे कानावर अंगुठा आणि करा 3. डोळे बंदच ठेवायचे आहेत. हात खाली घेऊन प्राण मुद्रेत, करंगळी अनामिका मुंडा अग्रभागी नखाजवळ जोडून 3 बोटे एकत्रित गुडघ्याच्या कोपऱ्या अंगाला चिकटून कमरेजवळ छाती पुढे पाठमध्ये अंतःश्रवण मानसिक ओंकाराचं गुंजन ऐकायचं आहे मनातल्या मनात. कर्णभ्रमरी कानाच्या विकारावर सुद्धा लाभ आहे. ओंकाराचे अनेक लाभ आहेत. आता सांगायला वेळ नाही. मात्र एकाग्रतेसाठी, मन स्थिर करण्यासाठी, मानसिक विकारावर, वातावरण शुद्धीसाठी, मुलांना स्मरणात राहण्यासाठी, अभ्यास केलेला लक्षात राहण्यासाठी, अभ्यासाला बसण्यापूर्वी ओंकार, हार्ट, बीपी या सर्व विकारावर त्याचा लाभ आहे. एक पॉइंटचा लाभ राहिला आहे, ऐकायचा आहे डोळे बंद ठेवून. मानसिक ओंकार चालू ठेवा. पिंढऱ्याचा पॉइंट जो दाबलेला आहे सुरुवातीला, त्याचे लाभ ऐका. पोटाचे सर्व विकार जातात म्हणून पिंढऱ्याचा पॉइंट रोजच्या अभ्यासात आपण घेतो आणि तळहात तळपाय घेतो. किडनीचा आणि पोटाच्या संबंधित असलेला पिंढऱ्या, पोटाचे समस्त रोग जातात. आव पडत असेल, रक्त कमी असेल, रक्ताल्पता हा रोग असेल, गॅसेस झाले असतील, किडनीसाठी आणि ॲसिडिटीसाठी त्याचा लाभ आहे. म्हणून पिंड्याचा पॉईंट सुद्धा फार महत्त्वाचा आहे. पोटापासूनच पचन प्रक्रिया बिघडणे की रोग सुरू होतात, त्याच्यासाठी हा पॉईंट आवश्यक आहे. वायुसार आणि अश्विनी मुद्रा करा. श्वास बाहेर टाका, ओठाचा चंबूक करा, वायू आतमध्ये घ्या, लाडेसोबत गिळा, नाकावटे दीर्घ सोडा करा. तोंडावटे दीर्घ श्वास घ्या, नाकावटे दीर्घ श्वास सोडा, थंडावा. आणि तोंडातील फोड जाण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी आणि पोटामध्ये आपलं झाडूचं काम करते. पोटाची स्वच्छता करण्यासाठी याचा वापर झाडू म्हणून वायुसार करायचा आहे. आणि उदराचं आकुंचन प्रसारण म्हणजे अश्विनी मुद्रा सोबत करता आला तर करा, नाही तर अलग अलग करा. अश्विनी मुद्रा आणि वायुसार दोन्ही एकत्र जेवणाबरोबर, जेवण झाल्याबरोबर आपल्याला करता येते. बसून किंवा कुठेही बसून वायुसार आणि अश्विनी मुद्रा करता येते. पोटावर हात फिरवा, उजवा हात मुद्रा सोडून उजवीकडून डावीकडे किंचितसा दाब देऊन फिरवा. आडलेले ढेकर बाहेर पडतील, नाही पडले तरी हाताचं घर्षण करा आणि डोळे उघडा. पाठीमागे हात ठेवा आणि मधला पूरक व्यायाम करा. 1 कमर खेचावरते, मान पाठीमागे सोडा, हातावर भार, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी जाईल तिथपर्यंत जाऊ द्या. 2 पुन्हा एकदा 1
दोन. अपान वायुमुद्रा घ्या. अपान मुद्रा अगोदर घ्या. अनामिका मध्यमा अंगठा आणि तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावून ही मुद्रा गुडघ्याच्या आत ठेवा. खास हृदयासाठी आहे. सावधान. उड्डाण. काल आपण झोपून बेसिक उड्डाण घेतलेलं आहे. उड्डाण आणि अग्निसार. आज बसून दुसरा प्रकार म्हणजे बसून. तिसरा प्रकार उभं राहून आहे. उद्या उभं राहून घेणार आहोत. आज बसून दुसरा प्रकार उड्डाण अर्थात बाह्य प्राणायाम. बाह्य कुंभकात त्रिबंध लावा. जालंधर बंद मूलबंध लावलेलाच आहे. उड्डाण बंद पोट कपाटीला नेऊन बाहेर श्वास सोडून करा. 2 आवर्तन. जितका वेळ कुंभक आहे तितकाच वेळ थांबा आणि सोडा. जबरदस्ती नाही. विश्रामाचे श्वास प्रश्वास. अग्निसार बाह्य कुंभकात पोटाला हबके. आपण फक्त कुंभक केलं बाह्य प्राणायामामध्ये. आता याच्यामध्ये पोटाची हालचाल करायची आहे. बाह्य कुंभकात किंवा कुंभकात जमत नसेल त्याने श्वास चालू ठेवून करा. तात्पुरते 2 आवर्तन करा. सरळ समोर पाहत चला. पोटाकडे पाहू नका. अंतर कुंभकात पोटाला हबके किंवा कुंभक जमत नसेल तर श्वास चालू ठेवून पोटाला हबके द्या. जसं जमेल तसं. आणि थांबा. त्याच्यानंतर गुडघ्यावर हात ठेवून शिवमुद्रा करायची आहे. बाह्य कुंभकात जीभ बाहेर काढून डोळे मोठे करून पहा. कुंभकात किंवा कुंभकात नाही जमलं तर श्वास चालू ठेवून करा. मसाज डाव्या हात फिरवा आणि डाव्या कुशीवरून पाठीवर या. कंधारासनाचा दुसरा प्रकार करायचा आहे. दुसरा प्रकार. क्रमशः 1 डावा पाय, 2 उजवा पाय, 3 ला घोट्यावर हात धरा, 4 ला कमर उचला. 4 अंकात करायचं आहे. 7 नाही. काल आपण हात खाली ठेवून केला. घोट्यावर हात धरून वरती कमर खेचा. तोंड बंद डोळे उघडे. दृष्टी नासागरी किंवा नाभिस्थानावर. तिच्यावर नाव दबाव येऊ द्या. डोळे उघडे आहे. 5 6 7 8 विश्राम. सावधान. मेरुदंडासन. गाठीवर टांगे चलाना. चौथा प्रकार. हाताची बैठक खांद्या सरळशे. जागा नसेल तर कोपरे दुमडून घ्या. डाव्या पाय उजव्या पायच्या दोन्ही बोटांमध्ये ठेवा आणि करा. क्रमशः मूठ बांधा. 1 उजवी कमर उचललेली आहे. कळ लागू द्या. तोंड बंद डोळे उघडे. दृष्टी नासागरी. डावीकडे पाय उजवीकडे मान. कमरेला पीठ. तिच्यावर तणाव दबाव. 2 सरळ मूठ सोडा. विश्रामाचे श्वास घ्या. पुन्हा मूठ बांधा. बाजू बदलून करा. 3 डावी कमर उचललेली आहे. डोळे उघडे. दृष्टी नासागरी. 4 पुन्हा एकदा. 1 2 3 4 पाय बदलून करा. 2 आवर्तन करून थांबा. सूचना नाही. तणावमुक्त होण्यासाठी खास याचा लाभ. डॉक्टर त्यांना सगळे उपचार करता येतात पण स्पेशल एक डॉक्टर एका विकारावर जसे स्पेशालिस्ट असतात तसं मानपाट कमरेसाठी मेरुदंडाचे आसनं आहेत. पण याचा टांगे चलाना याचा विशेष लाभ म्हणजे तणावमुक्त राहण्यासाठी, तणाव जाण्यासाठी. आपण तणावग्रस्त असतो नेहमी.
म्हणून चौथा प्रकार उच्च अभ्यासात त्याचा अंतर्भाव करायचा आहे. याच्याशिवाय 13 मेरुदंडासनं आहेत, 17 मेरुदंडासने आहेत. त्यापैकी 13 महत्वाचे आहेत. सावधान, डाव्या कुशीवरून हळूवारपणे उठून उभं राहायचं आहे. टप्प्याटप्प्यानं अभ्यास 7 दिवसात वाढवायचा आहे. जसं जमेल त्या पद्धतीने आपण वाढवूया. उभं राहून मानेचे व्यायाम करायचे आहेत. पहिल्यांदा गोलाकार प्रकार पहिले 2 सोडून द्यायचे आहेत, 3 सोडून द्यायचे आहेत, चौथा 5वा सोडून द्यायचा आहे. 6वा प्रकार करायचा आहे गोलाकार. एक लमान खाली, पूर्ण डावीकडे, मागे, उजवीकडे करा. डावीकडे उजवीकडे. त्याचं दुसरं नाव ब्रह्ममुद्रा सुद्धा आहे. विठोबामध्ये उजवीकडून डावीकडे, तोंड बंद, डोळे उघडे. डोळ्यांनाही व्यायाम, मानेलाही व्यायाम. डोक्याचा डावीकडे अंतरकुंभकात दाब द्या. उजवीकडे चारी बाजूला 3-3 वेळा करा. डोक्याला दाब देताना शरीरातल्या वेदना कमी होतात. कुठे वेदना असो, डोक्याच्या वेदना तर जातातच जातात, पण शरीरात कुठे वेदना असू द्या त्या वेदना कमी होतात. त्याचबरोबर मानेसाठी सुद्धा याचा लाभ आहे. मानेचे व्यायाम जसे करतो मानेसाठी, तसं या प्रकारामुळे मानेलाही लाभ आहे, डोक्याला तर आहेच आहे. योगिक बैठका 6. दुसरा प्रकार कान धरून. 1 बसा, 2 उभे करा. 1 2 बसा, उभे. 1 2 करा. मुलांकडून करून घ्या, बुद्धी वाढते. असं कान धरल्यामुळे पहिली शिक्षा होती आमच्या लहानपणी कान धरायची. प्रत्येकाचे उद्देश अलग अलग आहेत. आरोग्यासाठीच सर्व काही आहे, पण आपल्या लक्षात येत नाही. नकळत असा लाभ प्रत्येक क्रियेतून मिळतो जीवनातल्या, आपल्या दिवसभरातल्या. त्याच्यानंतर सूर्यनमस्कारसाठी पूर्वेला तोंड करून करायचं आहे. आज 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. क्रमशः 1 पायजोडा, 2 नमस्कार स्थितीत, छातीच्या मध्यात नमस्कार स्थितीमध्ये हात जोडून डोळे बंद करून मंत्र 1 2 3 4. ध्येय सदा सवितुर्मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केवलान् कुण्डलवान् किरीटी हारि हिरण्यवर्णोद्धृतशङ्खचक्रः. ॐ राम मित्राय नमः. ॐ ह्रीं प्रवरे नमः. ॐ ह्रूं सूर्याय नमः. ॐ ह्रैं भानवे नमः. ॐ ह्रौं खगाय नमः. ॐ ह्रां कृष्णे नमः. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ॐ ह्रीं वरिञ्चे नमः. ॐ ह्रूं आदित्याय नमः. ॐ ह्रैं सवित्रे नमः. ॐ ह्रौं अर्काय नमः. ॐ ह्रः भास्कराय नमः. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नमः. ॐ अन्नदाताय नमः. ॐ प्राणदाताय नमः. ॐ जलदाताय नमः. ॐ वासुदेवाय नमः. ॐ पितृदेवाय नमः. ॐ गुरुदेवाय नमः. ॐ सर्वदेवाय नमो नमः. अथले खास प्रकार 4 सूर्यनमस्कार एक साथ क्रमशः. 1 नमस्कारासन, 2 बैठे आसन, 3 वामोपात प्रतिसारासन अर्थात अश्वसंचालन, 4 दोन्ही पाय जोडून दंडासन, 5 अष्टांगासन, 6 भुजंगासन, 7 शशांक वज्रासन विश्राम,
8 वामपाद पुरस्सरण अश्वसंचालन, 9 दक्षिणपाद पुरस्सरण बैठे आसन, 10 उभे, 11 नमस्कारासन, 12 बैठे आसन, 13 दक्षिणपाद प्रतिसारासन, 14 दंडासन, 15 अष्टांगासन पोट टेकू नका, 16 भुजंगासन, 17 शशांक वज्रासन विश्राम, 18 दक्षिणपाद पुरस्सरण अश्वसंचालन, 19 दक्षिण वामपाद पुरस्सरण बैठे आसन, 20 उभे, एक आवर्तन 2 सूर्यनमस्कार झालेले आहे. दुसरं आवर्तन करायचं आहे. क्रमशः 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 ला श्वास घ्या, 4 ला सोडा अंतर्कुंभक, 5 ला सोडा, 6 ला घ्या, 7 ला सोडा विश्राम चालू ठेवा. श्वास घ्या डावा, श्वास सोडा, श्वास घ्या आणि सोडा. श्वासासह दुसरा सूर्यनमस्कार. 1 ला श्वास घ्या, 2 ला श्वास सोडा, 3 ला घ्या, 4 ला अंतर्कुंभक, 5 ला सोडा, 6 ला घ्या, 7 ला सोडा विश्राम. घ्या उजवा, सोडा बसा, घ्या उभे विश्राम. डाव्या हातावर उजवा हात अर्धवायू मुद्रेत. हातावर तीर्थ घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी, ज्यांच्याकडे तीर्थ आहे त्यांच्याकडे जाऊन घ्या. वाढे श्वास प्रश्वास हाती गती तोंडावाटे श्वास बाहेर फेकून कमी होऊ द्या. आणि तीर्थाचा मंत्र सामुदायिक डोळे बंद करून 1 2 3 4. शंखमध्ये स्थितं सोऽयं भ्रमितं शेषोपरि अंगारपुरुषाणां पातकाणीव पोहति अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. तीर्थपाचन करायचं आहे. पूरकासन जास्तीत जास्त अंतर घ्या. क्रमशः अर्धकटी चक्रासन. 1 उजवा हात, 2 तळवार छताकडे, 3 दंड कानाला, 4 डावीकडे वाका. जास्त वाकू नका. हात पुढे मागे करू नका. सरळ ठेवा डाव्याच बाजूला. हस्ताळ. 5 6 7 8 हात बंधून 9 10 11 12 13 14 15 16. बसल्या बसल्या विश्राम. भजन ध्यान टाळी प्रयोग. सारखी पायाची हालचाल करून भजन ध्यान टाळी प्रयोग. जय 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 गणपती देवा माता पार्वती महादेवा. जय 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 गणपती देवा माता पार्वती महादेवा. जय जय गणपती देवा माता पार्वती महादेवा. माता पार्वती महादेवा. जय जय गणपती देवा माता पार्वती महादेवा. माता पार्वती महादेवा. माता पार्वती. श्लोक आहेच आहे. तत्पूर्वी हाताचे व्यायाम करून घेऊ.
ही बोटे पूर्ण अंगठामध्ये एकदा बाहेर, पंजा खाली वर, मूठ बांधून गोलाकार, उलट कोपरे, खांदे, तिसरा प्रकार गोलाकार, उलट, तिसरा. काल पूर्ण संधी व्यायाम घेतलेला आहे. आज प्राणायाम श्वसनाभ्यास वाढवला म्हणून पूरक व्यायाम कमी झालेला आहे. सूर्यनमस्कार वाढवत वाढवत वाढवायचे आहे. हास्ययोग दुसरा प्रकार. काल पहिला प्रकार झाला मुक्त हास्य. आज दुसरा प्रकार खाली वाकून वर येताना दीर्घ हसायचं आहे 3 वेळा. विश्राम, डोळ्यांचे व्यायाम, शेवटचा भाग. काल पहिला प्रकार घेतला. दुसरा प्रकार डावा उजवा मुद्रे, उजवा सरळ, अंगठा सरळ, अंगठ्याच्या दिशेने डोळे डावीकडे आणि उजवीकडे. दुसरा प्रकार आहे हात ताठ, अंगठा सरळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, अंगठ्याच्या दिशेने डावीकडे आणि उजवीकडे डोळे जाऊ द्या. डोळे बंद, डोळे उघडे, दृष्टी अंगठ्याच्या दिशेने डावीकडे उजवीकडे. तिसरा प्रकार खाली आणि वरते, हात बदला करा. नजर जाईल तिथपर्यंत जाऊ द्या अंगठ्याकडे, अंगठा दिसेपर्यंत वर खाली. दुसरा आणि तिसरा. काल पहिला प्रकार घेतला डोळ्याची उघडझाप. हा दुसरा प्रकार डावीकडे उजवीकडे. तिसरा प्रकार खाली आणि वरते. 2च प्रकार घ्यायचे आहेत. विश्राम, ध्यान मुद्रित, डोळे बंद, डोळ्याला विश्राम. आणि शेवटचा प्राणायाम श्वसन ध्यान. श्वास प्रश्वासावर लक्ष, आवाज नाही. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. हास्ययोग करताना, भजन ध्यान नाडी प्रयोग करताना शरीराची हालचाल मुद्दाम व्यायाम म्हणून करायचे असते. हास्ययोगामध्ये नुसतं हसण्यापेक्षा व्यायामासहित हसणं, म्हणजे आत्ताचा प्रकार जो केला आपण खाली जाऊन वरती येणं म्हणजे व्यायाम. उभं सुद्धा प्रकार असा आहे. खाली वाकून वरती हसत हसत मागे जायचं आहे, पुन्हा वाकून पुन्हा समोर यायचं आहे, पुन्हा करायचं आहे. म्हणजे व्यायामासहित हास्ययोग. काल पहिला प्रकार झाला मुक्त हास्य. दुसरा प्रकार पुढे वाकून मागे उठत दीर्घ हास्य केलेलं आहे. कृत्रिम हास्यापेक्षा आपण जे ओरिजिनल, ज्याला आपण गप्पा मारताना एकमेकाशी बोलताना हसत चला, हसत मग चेहरा ठेवा आणि कुठेतरी विनोद झाला की मग हसणं, ही ओरिजिनल हसणं झालेलं आहे. आता हे कृत्रिम हसतो आपण, पण आता काहीतरी करायचं म्हणून व्यायाम करतो आपण हसण्याचा, पण याचा तेवढासा लाभ नाही. म्हणजे चालता फिरता दिवसभरात विनोदात किंवा हसत खेळत ते आपण हास्य करतो ते महत्त्वाचं आहे. अभ्यास शांती पाठाने शेवट करायचा आहे. 1 2 3 4. हस्तकौमा सहस्रगमय नमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा संगमय. ओम शांती शांती शांती. शेवटचा ओंकार श्वास घ्या.
पुढे करदर्शन 1 2 3 4 माझे नशीब माझ्या हातात, माझे भाग्य माझ्या हातात, माझे आरोग्य माझ्या हातात, माझी शांती माझ्या हातात, माझी कांती माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे यश माझ्या हातात. मीच माझा शिल्पकार, मीच माझा पहारेकरी, मीच माझा मारेकरी. हरिओम. भूमातेला वंदन करायचं आहे, मनगट धरून कपाळ टेकवायचं आहे. सरळ हो. नाभी स्थानाजवळ समांतर रेषेत नमस्कार. स्थिर हात जोडून डावीकडे कळ लावू द्या. समोर उजवीकडे समोर. असं स्थिती सोडा. डाव्या हाताचा आधार घेऊन उजवा पाय काढा, उजव्या हाताचा आधार घेऊन डावा पाय काढा. पायाची हालचाल जागच्या जागी आणि लगेच आसनस्थ व्हा. उठण्यापूर्वीचं पूरक आसन 2 प्रकारात करायचं आहे. स्थिती घ्या क्रमशः. 1 2 3 4 5 6 7 8 प्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 विश्राम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. गो माता की गो माता की जय जवान जय जवान. सद्गुरु रंगा महाराज की, सद्गुरु दामोदर महाराज की जय.